आज घटस्थापनेचा दिवस. घराघरात आज देवीची पूजा होतीये. निसर्गाची पूजा करण्याचा हा सण, बीज अंकुरण्याचा हा उत्सव. पण दिवस रात्र शेतात राबून हे बीज पेरून त्याचं धान्य वर्षभर आपल्या ताटात वाढणारा बळीराजा मात्र आज काय सहन करतोय ते बघा. ढगफुटी दृश्य असा पाऊस आमच्याकडे पडायला लागला आणि आम्ही जे शेतामध्ये कपाशी लावली, तुम्हीच बघू शकता. ही कपाशी बघा, ह्या कपाशी आता कैऱ्या कापूस फुटायचे सुद्धा हे झाले. परंतु हा पाऊस असा आला की आमच्या कपाशीमध्ये गुडघ्या गुडघ्या इतकं पाणी आहे आणि ह्या कैऱ्या सुद्धा सडून जायला लागल्यात. आणि आता आम्ही एवढा खर्च केला, एवढा एकरी 25-25 हजार रुपये आम्ही कपाशीसाठी खर्च केलाय, परंतु या कैऱ्याचे सगळं सडून चाललंय. तर आता आम्ही करावं काय? मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातल्या अनेक भागांमध्ये सध्या हीच परिस्थिती आहे. मराठवाड्यातली उभी पिकं पाण्याखाली गेली आहेत. मका, सोयाबीन, कापूस या पिकांचा शेतातच चिखल झालाय. बीड जिल्ह्यात रात्री 1:30च्या नंतर मुसळधार पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील शिरूर तालुका असो, केज तालुका असो, माजलगाव, बीड या ठिकाणी रात्री 1:30 ते 4 मुसळधार पाऊस झाल्याने अनेक नद्या नाल्यांना पूर आलेला. आपण जर सध्या बीडच्या बिंदुसरा काठावर आहात. आपण जर बघू शकतात की पूरसारखी परिस्थिती झालेली आहे. बीडचा विशेष म्हणजे हा दगडी पूल आहे आणि याच ठिकाणी येऊन बीडची जे बिंदुसरा नदी आहे ते वाहत आहे. पाणी जर बघितलं तर आपण पाण्याचा ताव वाढलेला आहे आणि जे रस्ता आहे जे बंद झालेला आहे. रात्री 4 पासून हा जुना भाग बीडचा जे जोडणार आहे ते बंद पडलेला आहे. विशेष म्हणजे बीडच्या मांजलगाव धरणचे पूर्ण दरवाजे उघडण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे शिरूर तालुक्यात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि बीड जिल्ह्यात इतर भागात सुद्धा शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. केज तालुक्यातील पूर परिस्थितीसारखी परिस्थिती झाली होती आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. गाव आहेत त्यांना सतर्क राहण्याचे इशारे देण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे आता बीड जिल्ह्याची जी परिस्थिती आहे ते पूर्ण येण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. कारण की शेतकरी जे आहे ते आता ओढला दुष्काळ जाहीर करा हे मागणी करत आहे. कारण की काही शेतातली जे माती होती ते सुद्धा वाहून गेलेली आहे. मराठवाड्यातल्या अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. घरांसमोरून नद्या वाहायला लागल्या. अनेक ठिकाणी बंधारे फुटले. पाण्याच्या प्रवाहात अनेक गाड्या वाहून गेल्या. पिकांसह शेतं वाहून गेली. मोजदादही करता येणार नाही इतकं प्रचंड नुकसान झाले.